तर कस काय पब्लिक, जय शिवराय. परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर पब्लिक, मी आणि संकेत एवढं आवरून कुठं निघालोय हे जर बघायचं असेल तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर आपण आलतो नक्षत्र लॉन्सला, कारण आज होता आपल्या लाडक्या पोरे सरांच्या हळदीचा कार्यक्रम. हळदीचा कार्यक्रम आहे म्हणल्यावर लवकर जायला लागते म्हणलं. मग काय नाही, गेल्या गेल्या सरची भेट वगैरे घेतली. सरची भेट घेऊन झाल्यानंतर स्वेरीचा शिक्षक स्टाफ आलता. स्वेरीचा शिक्षक स्टाफ आला आणि सरांनी धिंगाणा नाही घातला असं झालंय होय. आपल्या लाडक्या पोरे सरांच्या हळदी दे म्हणलं. मग नाही, सरला खांद्यावर घेतला आणि एवढा नाचवला ना, सांगूच नका. सरला नाचून झाल्यावर आपल्या मित्रांना लागलेली भूक. मग काय नाही, मस्तपैकी सगळ्यांनी मिळून जेवण वगैरे केलं. मस्तपैकी जेवण झाल्यानंतर सरचं पण आवरून झालं. आपल्या सरचं आवरून झाल्यानंतर म्हणलं सर आता नाचायला लागते म्हणलं. मस्तपैकी जेवण वगैरे झालं. आल्यापासून काय आपला अमोल सुलगर नाचला नव्हता. अमोलला म्हणलं सरला खांद्यावर घेऊन नाचायला लागतंय म्हणलं. मग काय नाही, मस्तपैकी आपल्या अमोलनं पण सरला खांद्यावर घेतलं आणि एवढा बेकार धिंगाणा घातला ना, बघा एकदा. तर पब्लिक, मस्तपैकी अंग भरून नाचल्यानंतर आमच्या मित्रांचा एक प्लॅन ठरला. प्लॅन काय ठरला, ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर प्लॅन आपला असा होता, बकेटमध्ये हळद काढून आपल्या पोरेसरांना पूर्णपणे रंगवून काढायचा होता. मग काय ना, बकेटात हळद वगैरे कालवली. तेवढ्यात आपली बाकीची पण मित्रमंडळी हळद घेऊन आलती. आपली बकेट होती 5 लिटरची आणि पोरांनी त्यात आपले 1 किलो हळदच कालवलेली. तर ठरल्याप्रमाणे आपलं हळदीचं पाणी बनवून झालतं. त्यानंतर आपण सरला रंगवायचा चान्स हुडकत होतो. तेवढ्यात आपल्याला चान्स भेटला. आम्हाला चान्स भेटला की सरांना पूर्ण हळदीनं माकूनच काढलेलं. त्यानंतर सरांना हळद वगैरे लावली. सरांना हळद लावून झाल्यावर आपण निघालो घरी जात असताना सर म्हणले, उद्या काय तुम्ही लग्नाला येऊ नका. आज हळदीला जेवढा धिंगाणा घातलाय, उद्या माझं लग्न तर होऊ द्या. मग काय नाही, आपण घरी जाताना संकेतनं आपल्या मस्तपैकी लस्सी वगैरे पाजली. तर मंडळी, आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. जय शिवराय.